वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं काल आपण सातवा अध्याय 8व्या श्लोकापर्यंत आलो होतो. सातव्या श्लोकात एक महत्वाचा सिद्धांत भगवंतांनी सांगितला की सर्व जे एक एक मिनिट 8व्यापर्यंत आलेलो का पुढे गेलो आपण? हा, सॉरी सॉरी, 14व्यापर्यंत आलेलो आपण. दैवी येषा दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. या 14व्या श्लोकापर्यंत आणि 14 आणि 15 पण झालेला मला वाटतं आपण. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रितः. म्हणजे एकतर सांगतात की ही माया दैवी आहे. म्हणजे त्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी सांगण्यात आली की दैवी प्रकृती ज्याची असेल त्याला ती माया ओलांडायला कठीण जाणार नाही. त्यामुळे ही माया स्वतः दैवी आहे, गुणमयी आहे. दुरत्यय म्हणजे ती तरुण जाण्यास कठीण असली तरी मामेव मे ये प्रपद्यन्ते, माझ्यावर जे पूर्ण श्रद्धा ठेवून पूर्ण मला सरेंडर करून जे भजतात त्यांना ते माया तरून जातात. आणि जे दुष्कृत्य असतात, मायेमुळे ज्यांचं ज्ञान अपहृत झालंय म्हणजे नाहीसं झालंय किंवा झाकलं गेलंय, त्यांना ते आणि जे त्याचं भजन करत नाहीत त्यांना ते ती माया तरणं शक्यच नाही. कारण जे अपहृत झालेले आहेत ते दुष्कृतच करत राहतात. असे मूढ लोक ते दुष्कृत करत राहतात आणि माझं भजन ते करत नाहीत. अर्थात त्यांना ते माया तरणं कठीण आहे. आता भक्तांचे प्रकार सांगतात आणि हेच फार महत्वाचं आहे. म्हणजे ईश्वराजवळ काही न मागता, मुक्तीही न मागता नुसतं त्याच्या प्रेमाकरता त्याच्यावर प्रेम करणारे ही फार वरची अवस्था आहे. पण तिथपर्यंत पोचायच्या आधी आपल्याला अर्थार्थी म्हणून, आर्त म्हणून, जिज्ञासू म्हणून ही भक्ती करता येते. तर ते कसं ते सांगतायत. चतुर्विधा भजन्ते माय चतुर्विधा भजन्ते माय जनः सुकृतिनोऽर्जुनः आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आता 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. पहिला भक्त जो आहे तो आर्त भक्त सांगितलेला आहे. आर्त म्हणजे ज्याला काहीतरी दुःख आहे, आपलं दुःख दूर करण्यासाठी. एक मिनिट फक्त. आपलं दुःख दूर व्हावं, आपल्या संसारात जी जी काही दुःख आहेत ती दूर व्हावीत म्हणून परमेश्वराकडे आलाय, असा तो आर्त भक्त आहे. दुसरा जिज्ञासू घेतलेला आहे. जर आपण एकावर एक अशा पद्धतीने घ्यायला जातं तर अर्थार्थी आणि अर्थ हे आधी येतात, मग जिज्ञासू आणि मग ज्ञानी भक्त येतो. तर अर्थार्थी भक्त म्हणजे त्याला अजून कशाची तरी प्राप्ती हवे. मला एवढे पैसे मिळावेत, माझं घरच्यांचं एवढं चांगलं व्हावं, लग्न व्हावं, मुलं व्हावी, हे अशा विविध ज्या इच्छा आहेत
त्याकरता परमेश्वराकडे मागतोय. म्हणजे दुःख दूर व्हावी याकरता मागतो तो अर्थभक्त झाला. सुख मिळावी म्हणून मागतो तो अर्थार्थी भक्त झाला. आता याच्यानंतर येतो तो जिज्ञासू. जिज्ञासा ज्याला आहे तो परमेश्वराचं रूप काय आहे किंवा परमेश्वराची प्राप्ती कशी मला होईल, मला मुक्तीपेक्षाही भक्तीची प्राप्ती म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार कसा होईल तो, आणि त्याद्वारे मी मुक्तीपर्यंत कसा पोचेन, पराभक्तीपर्यंत कसा पोचेन किंवा नुसत्या भक्तीपर्यंतही कसा पोचेन, अशी ज्याची वृत्ती आहे तो एका प्रकारे मुमुक्षुत्व त्याच्यात आलेला आहे. तर तो असा जो आहे त्याला जिज्ञासू भक्त. त्याला जिज्ञासा म्हणजे ज्ञान करून घेण्याची आस ज्याच्यात आहे तो जिज्ञासू आहे. आणि ज्ञानी म्हणजे तो आत्मरूप झालेला आहे आणि तरी तो भगवंताची भक्ती करतोय. सगळे जे संत महात्मे आहेत ते त्यांची उदाहरणं आहेत. गोपींचं सर्वात मोठं उदाहरण आहे. शंकरांचं उदाहरण आहे की ते रामचंद्रांची सेवा करायला मिळावी म्हणून ते हनुमंताचं रूप घेऊन आलेत. म्हणजे रूपासकट सगळं त्यांनी पूर्ण जन्म जो आहे तो घेतलेला अवतार तो पूर्ण सेवेकरता दास्यभक्ती त्यांनी केलेली आणि पुन्हा अंशावताराने ते हनुमंत अंशावताराने रामदास स्वामी या रूपानेही त्या अंशाने आलेले. तर ज्ञान झाल्यावर खरी भक्ती होते, तिला पराभक्ती म्हणतात आणि ती भक्ती ही मुक्तीपेक्षाही वरची मागितलेली. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत, तर पराभक्ती ही 5वा पुरुषार्थ म्हणून सांगितलेला आहे. तर हा ज्ञानी त्या 5व्या पुरुषार्थाचा धनी असतो. तर आता म्हणून इथे भगवान सांगतात आणि पुन्हा त्याला भरतर्षभ म्हणतायत. आता भरतवंशी का म्हटलंय का, कारण त्या भरताच्या वंशात या सर्व प्रकारचे भक्त झालेले आहेत. राजा भरत स्वतः त्याला जरी त्या हरणाच्या योगाने जन्म आला असला तरी तो योगभ्रष्ट अगदी शेवटच्या पातळीला पोचून योगभ्रष्ट झालेला आहे. त्यामुळे हरणाच्या जन्मातही त्याचं ज्ञान तसंच आहे आणि पुढे परत जडभरत हा जन्म घेऊन मग पुढे ते मुक्त झालेले आहेत. तर भरत आणि पुन्हा हे तर आहेत भीष्माचार्य जे मुख्य जे भागवत सांगितलेले आहेत त्याच्यात यमधर्म, भीष्माचार्य, प्रल्हाद, नारद इत्यादींचा उल्लेख आहे. शुकाचार्य, तर त्याच्यात हे भीष्माचार्य राजा भरताच्या वंशात आलेले आहेत म्हणून तिथे भरतर्षभ असं त्याला मागतात. म्हणजे थोडक्यात हे काय म्हणतायत की भरतवर्षी अर्जुना सुकृतीनं जे आहेत म्हणजे सुकृत करत राहिलेले. सुकृत म्हणजे म्हणजे जे चांगलं म्हणजे ईश्वरा प्राप्ती करता कर्म करणारे, सुकृत करणारे असे जे आहेत म्हणजेच भक्त जे आहेत त्यांचे 4 प्रकार आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी हे आपण सांगितले. आता पुढे 17वा श्लोक. आता याच्या पुढे ते ज्ञानाचं वर्णन करतायत आणि पुढे पुढे 3-4 श्लोक ज्ञानी महात्म्याचंच वर्णन ते करणार आहेत. आता तेषाई ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहं स च मम प्रियः. म्हणजे तेषा म्हणजे त्यांच्यापैकी नित्ययुक्त कोण आहे, तर नेहमी माझ्याशी युक्त असणारा असा एक भक्ती म्हणजे तो अनन्य भक्त आहे. एक परमेश्वराशिवाय एक जे रूप त्यांनी धरलेलं आहे त्या रूपाचीच भक्ती. म्हणजे त्यांना सर्व ठिकाणी परमेश्वर कळलेला आहे पण जी भक्ती आणि प्रेम जे आहे ते एका रूपाबद्दल त्यांचं राहतं. रामदास स्वामींचं उदाहरण सांगतात की ते पंढरपुराला गेले आणि कमरेवर हात ठेवलेले विठोबांना पाहिल्यावर त्यांनी पद केलंय ते येथे उभा का श्रीरामान मनमोहन मेघश्यामा अशी त्यांनी सुरुवात केली आणि पुढे म्हणतात तुझे धनुष्यबाण कुठे गेले, कमरेवर हात ठेवून उभा काय आहेस
आता हे सगळे यवन पसरलेले आहेत. आता तुला खरं धनुष्यबाण घ्यायला पाहिजे. म्हणजे ते तिकडे त्या रूपातही जे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, ते सुंदर ध्यान त्यांना खटकतंय. त्यांना कोदंडधारी रूप बघायची इच्छा आहे. जसं गोपींचंही सांगतात, की रासक्रीडेच्या वेळेला हा परमात्मा आमच्या तालावर नाचतो किंवा आमच्या बरोबर नाचतो असा थोडासा जरी जेव्हा अहंकार मनात येतो आणि भगवान अदृश्य होतात. ते मुद्दाम अदृश्य होतात असं नाही. जिथे अहंकार आहे तिथे परमेश्वर दिसणार नाहीच. त्यामुळे ते अदृश्य होतात. अदृश्य झाल्यावर त्यांना खूप दुःख होतं. त्या दुःखाने जे काही थोडंफार त्यांचं प्रारब्ध असेल निघून जातं आणि दया करून परमात्मा परत तिकडे अवतीर्ण होतं. आता ते अवतीर्ण होतात चतुर्भुज विष्णू रूपात. तर गोपी म्हणतात, "हां, तुम्हाला विश्वाचं कार्य करण्यासाठी कोणतंही रूप घ्यायला तुम्ही समर्थ आहात आणि तो तुमचा प्रश्न आहे. कोणतंही रूप तुम्ही घेऊ शकता. पण आम्हाला मात्र ते मनमोहन, मेघश्याम, मुरलीधर अ, आणि मयूर पंखधारी तेच रूप आम्हाला पाहायचंय. हे रूप आम्हाला नको." तर अशी ती म्हणजे एकभक्ती विशिष्यतेचे अर्थ 2 प्रकार आहेत. एकभक्ती म्हणजे तिथे तो एक आहे आणि दुसरं काहीच नाही. मीही नाही तिथे. इथपर्यंत ते गेले. भक्तीत 2 जण आवश्यक असतात. पण पराभक्त जे आहेत, त्याच्यात स्वतःचा अहंकार गेला आणि त्यांना फक्त तो परमात्मा त्याचाच तो अनुभव येत राहतो. असे ते म्हणून त्याला एकभक्ती म्हटलेलं आहे आणि दुसरं एकच रूप, एकाच रूपाशी आसक्ती. आपण बऱ्याच वेळा पाहतो म्हणजे एक ह्याच्यासाठी एक अ, विनोदही सांगितला जातो, की एक अ, मुसलमान आणि एक हिंदू असे ते बोटीने दोघे जात असतात आणि वादळात बोट बुडते. मुसलमान अल्ला अल्ला हाक मारतो. हिंदू गजानना गजानना करतो. गजानना गजानना करताना मध्येच तो राम 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 म्हणायला लागतो. इथे अल्ला येऊन त्या मुसलमानाला वाचवतो. इथे हा राम राम करताना मध्येच हनुमान हनुमान, मध्येच शंकर शंकर. तर एक रूपाने देव येताना परत दुसरीकडे हे जातं आणि ती प्रार्थना पोचत म्हणजे तो संशय आहे. आपल्याला हनुमान वाचेल की राम वाचवेल की कृष्ण वाचेल की गणेश वाचेल असा ज्याला संशय आहे त्याला परमेश्वराचं रूप कळलेलंही नाही आणि परमेश्वराचा तो अपमान करतोय. कारण एक तर तो त्या रूपाला नाव घेण्याचं थांबवतोय तेव्हा ते रूप काही करणार नाही आणि ही सगळी रूपं वेगवेगळी आहेत म्हणजे परमेश्वर अनेक आहेत असं तो मानतोय. हे अशा प्रकारची किंवा दुसरी एक गोष्ट आहे की एखाद्याला खड्डा खणायला सांगितला पाणी येण्यासाठी. तर 10 ठिकाणी जर खड्डा खणत बसलं तर पाणी लागणार नाही. एकाच ठिकाणी खणलं पाहिजे. तसं आपलं जे इष्टदैवत आहे ते आपल्याला कोणाबद्दल प्रेम वाटतं हे आपल्याला कुठेतरी ही सगळी रूपं आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीत आपलं उद्दिष्ट ठरवायची मुभा आपल्याला आहे. आपल्या प्रकृतीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे आपलं दैवत अर्थात सात्विक जे आहेत ते ईश्वर कोटीचे देव, ईश्वराची जी रूपं आहेत म्हणजे भगवान शंकर आहेत. अर्थात शंकर आणि शंकरांचे अवतार म्हणजे रुद्रावतार, हनुमंत आले त्यात. गणपती आहे, देवी अ, आणि भगवान विष्णू आणि सूर्य नारायण रूपाने सूर्य किंवा सवितृ देवता असे 5 प्रकारचे ईश्वर कोटीचे हे सांगितलेले आहेत. त्याच्यापेक्षा जे म्हणजे थोड्या खालच्या सात्विकतेतले ते इंद्र, चंद्रादी यांची उपासना. अ, राजस जे आहे ते यक्ष राक्षसांची आणि तामस हे भूत प्रेतांचे करतात. हे गीतेतच आलेलं आहे पुढे. पण आपल्याला जे काही रूप आवडतं त्या रूपाला परमात्मा परमेश्वर मानलं तर जो जसं पुंडलिकाने आई वडिलांना नुसतं आई वडीलच म्हणूनच त्यांची पूजा नाही. हेच माझे देव आहेत. म्हणजे कोणत्याही देवाच्या ठिकाणी जर ईश्वर भाव ठेवून केला तर तो ईश्वराला पोचतो पुढे. भगवान ते पण सांगतातच.
पण एकनिष्ठता पाहिजे. थोडा हा जप केला मी, थोडा तो केला, थोडा या देवाचा, त्या देवाला काय वाटेल त्या देवाचा. असं नाहीये. आपल्या एक भक्ती जसं राम पत्नी पतिव्रता धर्मासारखा पती धर्म जो सांभाळतो, तसं भक्तही असा असतो, की त्याला जे रूप आहे, खरा भक्त जो आहे, त्याला जे रूप आवडतं त्या रूपातच त्याला भगवंत भेटायला आवडतो. गुरुचरित्रात दीपकाची एक गोष्ट आलेली आहे, की अ, वेदधर्मा ऋषी ते शिष्यांची परीक्षा घ्यायला कुष्ठरोग घेतात स्वतःकडे आणि ते सांगतात, की माझी ह्या ह्याच्यात कोण सेवा करेल? आणि तो दीपक तयार होतो. त्याला खूप ते म्हणजे अ, अ, 21 वर्ष तो सेवा करतो. ते सेवा करताना कधी भिक्षा, "अरे भिक्षा, मला भूक लागली, भिक्षा आणायला जा." भिक्षा आणायला गेला तर, "अरे माझी स्वच्छता कोण करणार? तुला यायचंच नव्हतं किंवा असंच करायचंय तर राहिलास कशाला?" असं खूप म्हणजे वाईट त्याला बोलून, बोलून ते हे करतात. तरीही तो मनोभावे सेवा करतो. त्याची सेवा बघून भगवान शंकर काशीत ते राहत असतात. 21 वर्षात तो त्यांच्या दर्शनालाही जात नाही भगवान शंकरांच्या. भगवान शंकर स्वतः तिकडे येतात आणि म्हणतात, "वर माग." ते म्हणतात, "मी काही तुम्हाला बोलवलं नाही, मी काही तुमची उपासना केली नाही. मला काही वर नकोय." ते म्हणतात, "नाही, तू काय पाहिजे ते माग." तर तो सांगतो, की "माझे गुरु जे काय आहे ते द्यायला गुरु समर्थ आहेत म्हणून." नंतर भगवान विष्णू येतात. काहीतरी माग. पुन्हा तो तो तेच मागतो. तरी भगवान विष्णू म्हणतात, "नाही, माझ्याकरता तरी माग." तर हा म्हणतो, "मी आधी सॉरी शंकर येतात तेव्हा तो गुरूंना विचारायला जातो. ते म्हणतात शंकर म्हणतात, "काय पाहिजे ते माग." तर तो म्हणतो, की "मला काही नकोय. मला गुरूंना काय पाहिजे असेल तर त्यांचा रोग दूर करायचा का मी त्यांना विचारून येतो." ते विचारतात तर गुरु चिडतात. म्हणतात, "तुला काय कंटाळा आला का? मला प्रारब्ध भोग संपवायचा आहे. आत्ताच दूर केला ह्यांनी तर पुढच्या जन्मी भोगायला लागेल. तुला करायची नसेल सेवा तर करू नको." तर तो परत येऊन सांगतो, "माझ्या गुरूंना काही मागायचं नाही, मलाही काही मागायचं नाही." भगवान विष्णू येतात. विष्णू परत मागायला सांगतात. का सांगतो माझे गुरु द्यायला समर्थ आहेत. मला काही नको आपल्याकडनं. तरीही आग्रह केल्यावर ते मागतात, की माझी गुरुभक्ती वाढून दे आणि अखंड राहून दे. जसं प्रल्हादाचंही उदाहरण आहे. माग, माग म्हटल्यावर शेवटी काय मागितलंय त्यांनी, की माझ्या मनात कोणतीही इच्छा उत्पन्न होऊ नये आणि अनन्य अप्रतिहत भक्ती आपली कायम राहावी. तर ती अनन्य आणि अप्रतिहत भक्ती असलेला तो हा ज्ञानी आहे. त्यामुळे तो तेषां ज्ञानी नित्ययुक्तः, तो नित्ययुक्त माझ्याशी असलेला ज्ञानी एकभक्तीर विशिष्यते. म्हणजे अ, विशेष तो म्हणजे एक भक्ती करणारा हा तो अतिशय उत्तम विशेष या सर्व भक्तात श्रेष्ठ आहे. कारण प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम महंच सॉरी प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहं स च मम प्रियः. म्हणजे अ, त्या ज्ञानाला मी अत्यंत प्रिय आहे आणि मला तो ज्ञानी अत्यंत प्रिय आहे. म्हणजे इथे अ, जे भगवान अ, सांगतात की "ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्." तर त्याच्यात जो इतक्या उत्कटपणे भक्ती भगवंताची करतो, भगवंतही त्याची तितक्याच उत्कटपणे भक्ती करतात. भगवान श्रीकृष्ण एकदा ध्यानाला बसलेले असतात. तर त्यांना विचारलं जातं, की "आपण कोणाचं ध्यान करता?" तर तो म्हणतो, "माझे जे भक्त माझं ध्यान करतात त्यांचं मी ध्यान करतो." तर असा जो भक्त आहे, की त्याला परमात्मा म्हणजे गोपींचंही आपण मागेही पाहिलं. गोपी गीतात त्या जेव्हा स्तुती करतायत किंवा त्याला आळवतायत तेव्हा ते म्हणतात, की "नखलू गोपिका नंदरो भवान अखिल देही नाम अंतरात्मद्रूप." सगळ्या देही जे आहेत त्यांच्या अंतर्यामी स्वरूपाने आपण आहात. हे ज्ञान त्यांना आहे. पण त्यांना पाहायचंय कोणतं रूप? त्यांना का ज्याच्याशी त्यांनी संबंध जोडलेला आहे, तेच त्यांना रूप पाहायचंय. असे ते ज्ञानी भक्त असतात. गोपी या ज्ञानी भक्त आहेत. आधीच्याच जन्मात त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे आणि हे ज्ञानाच्या पुढची जी पराभक्ती भोगण्यासाठी किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी हा गोपींचा जन्म आहे आणि
श्रीकृष्णांनाही तो परमेश्वरालाही तो आनंद घ्यायचा आहे. एकोहम बहुश्याम होऊन सगळ्या रूपांनी मी मला जाणून घेण्याचा आनंद जो आहे तो भगवंतांना घ्यायचा आहे आणि तो हे ज्ञानी पूर्ण करतात. त्यामुळे अ, ते त्यांना प्रिय असतात आणि भगवंतांना ते प्रिय असतात आणि त्यांना भगवंत अत्यंत प्रिय असतो. आता 18वा श्लोक. मी घेऊ का उदार दादा श्लोक? हो घ्या ताई, बरं पडेल. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. वा. आता नुसतं ज्ञानी भक्ताच्या स्मरणानेच भगवंताचं प्रेम उफाळून आलेलं आहे. आता ते म्हणतायत की हे जे आहेत ते उदार आहेत. उदारा सर्व एवैते म्हणजे हे सगळेच भक्त उदार आहेत. म्हणजे सगळेच म्हणजे भक्त कोणता आहे, इव्हन अर्थार्थी किंवा आर्तभक्त ही ओळखताना वरवर नुसता मी परमेश्वराचा भक्त आहे म्हणून नाही, तो उदार आहे की नाही ही एक क्रायटेरिया सांगितलंय. सर्वभूत हि ते रता हे भक्तियोगाचं एक मर्म आपण मागे बघितलंय की ज्ञान मार्गात किंवा योग मार्गात एक एक स्टेप्स आहे. आधी एवढंच तुम्हाला समजेल. षटशास्त्र आहेत. पहिल्यांदा तुम्ही फक्त कर्मापर्यंत बघा, मग सांख्य तुम्ही त्याची हे करा. योगमार्गाच्या आणि शरीर आणि मनाची त्या ईश्वराशी एकरूपता साधण्यासाठी हे करा आणि मग नंतर धारणा, ध्यान, समाधी वगैरे. भक्ती मार्ग असा आहे की तुम्हाला नामस्मरण हे त्या जेव्हा अत्यंत प्रेमभावाने नाम एकदा घेतलं, मोटके निमिषभरी देई जे म्हणतात किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची या द्वारी उभा क्षणभरी. तो क्षण म्हणजे कसा, त्या क्षणात केवळ मी आणि माझे परमात्मा. हे सुरुवातीला अप्रतिहत नसेल, पण क्षणभर जरी जमलं तर त्यातून तो भक्त पुढे जातो. आणि सुरुवाती आपल्या मनात भक्ती आहे की नाही, तर आपण इतरांच्या बाबतीत आपण उदार आहोत की नाही. शांती सांगितले दैवी प्रकृतीत. शांती म्हणजे नुसती क्षमा नाहीये. शांती ही क्षमेच्या वरची स्थिती आहे. क्षमेसाठी म्हणजे मनात आपल्याला राग असला तरी आपण क्षमा करू शकतो. पण शांती अशी आहे की मन शांत आहे. म्हणजे आपलं या व्यक्तीने काही वाईट केलंय हे मनात उत्पन्नच झालेलं नाही. ते मनात उत्पन्न झालं तर क्षमा करणार ना. शांती म्हणजे त्याच्याही पुढची अवस्था आहे. असा तो त्याची सुरुवात जर होताना दिसत असेल, दुसऱ्यांसाठी सर्वभूत हिते रथाची सुरुवात दिसत असेल तर तो भक्त जाणावा. मग तो अगदी अर्थार्थी जरी असला तरी तो उदार आहे असं भगवंत म्हणतात. आणि सगळे उदार असले तरी त्यातला ज्ञानी जो आहे तो त्वात्मैव मे मतम, तो मीच आहे म्हणतात. आत्मा आहे माझा, म्हणजे माझा आत्माच तो आहे किंवा मीच तो आहे हे ते म्हणतात. साक्षात माझंच स्वरूप आहे, कारण तिथे फरक राहिलाच नाही. ईश्वर स्वरूप तो महात्मा झालेला आहे. आणि असं माझं मत आहे, म्हणजे इकडचं तिकडचं तुला सांगत नाही, हे माझं मत आहे की तो साक्षात मत स्वरूपच आहे. आणि का, तर तो नित्ययुक्त आहे म्हणून. म्हणजे तो युक्तात्मा आहे. सतत माझ्याशी तो युक्त असल्यावर जेव्हा लोखंड लोहचुंबकाला चिकटलं, ते सतत तिथे राहिलं तर त्या लोखंडात लोहचुंबकाची आकर्षण शक्ती येते. तसा हा नित्य असल्यामुळे ते ईश्वरत्व त्याच्यातलं आहेच. प्रत्येकाच्या आतच ईश्वर आहे. पण ईश्वरत्व सोडून जो मायेचा भाग आहे तो त्याचा दूर होतो. जसं योगाभ्यासात आपण पाहिलं की एक एक चक्राचं भेदन होता होता मूलाधार
स्वाधिष्ठान, मणिपूर असं होता होता आपल्या पंचमहाभूताचीही शुद्धी होत होत जाते. आज्ञाचक्राचा भेद केल्यावर पाची भूतांची शुद्धी होऊन सहस्रारापर्यंत जातो. तसा हा जो भक्त आहे ह्याच्यात तो पंचमहाभूतांचा लेश राहिलाच नाही. त्याची बुद्धी राहिलीच नाही वेगळी, मन राहिलंच नाही वेगळं. हे सगळंच ईश्वर रूप झालेलं आहे. आपण म्हणजे काही काही आपण ओव्या किंवा श्लोक पुन्हा पुन्हा घेतो कारण ते महात्म्यांचे आंतरिक स्थिती दाखवणारे असतात. तसा एक हे की आपुल्या बळे नाही मी बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची. किंवा ज्ञानेश्वर माऊली पण जे सांगतात की मी बोलल्या वेद बोले म्हणजे तेव्हा मी म्हणजे त्यांचा तो अहंकार नाही, त्यांचा मी म्हणजेच परमेश्वर झाले. असे ते ज्ञानी भक्त आहेत. आणि ते सतत म्हणजे ते माझे आत्मा आहेत असं माझं मत आहे कारण ते सतत माझ्याशी युक्त राहतात आणि अतिशय उत्तम गती, सर्वात उत्तम गती म्हणजे सायुज्य आहे. मुक्तीचे 4 प्रकार आहेत. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्य. सलोकता म्हणजे विष्णू लोकात वैकुंठात राहायला मिळतात. समीपता म्हणजे ईश्वराच्या आसपास म्हणजे दर्शनही होतंय त्याचं. सरूपता म्हणजे त्यांच्यासारखं रूप आहे आणि सायुज्य म्हणजे तद्रूप नुसते नाही, ते त्यांच्यात पूर्णपणे तसेच ते झालेले, सायुज्य त्यांना मिळालेले. तर तसे हे जे भक्त आहेत ते माझ्या ठिकाणी असतात आणि ते भक्त म्हणतात की माझ्या हृदयात परमात्मा आहे. म्हणजे भक्ताच्या हृदयात परमात्मा, परमात्म्याच्या हृदयात भक्त असा तो भक्त भगवंतांचा दिव्य खेळ तिथे चालू असतो. असे हे ज्ञानी म्हणजे मीच आहे हे भगवान सांगतात. आणि हे कधी कधी होतं बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. हाही खूप खूप फेमस आणि खूप महत्वाचा श्लोक आहे की ज्ञानवान जसं आपण हे पाहिलं की गोपी आधीच्या जन्मात ऋषी मंडळी असतात जे दंडकारण्यात श्रीरामांचं त्यांना दर्शन होतं तेव्हा त्यांना ते प्रेम जे उफाळून येतं तर ते प्रेमाचा अनुभव आम्हाला घेता यावा, आपला सहवास घडावा असं ते मागतात. तेव्हा त्यांना तो पुढचा जन्म गोपींचा मिळतो. तर ज्ञानाभ्यास करून ज्ञान मिळाल्यावरही किंवा ज्ञान मिळत आलेले असे जे श्रेष्ठ आहेत त्यांना असे खूप जन्म घालवल्यानंतर असं म्हणजे ह्या म्हणजे वासुदेव सर्व असं या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतात. नुसतं ज्ञान झालं साधारण जे योगी किंवा ज्ञानयोगी म्हणा, कर्मयोगी किंवा अष्टांग योगी ते अहम ब्रह्मास्मी म्हणजे तिथे थोडा अहम राहिला पण अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोहोचले किंवा तत्वमसी याचा अर्थ त्यांना कळला, अनुभव आला. समाधी अवस्थेत असताना तो त्यांना आनंद आहे, समाधी उतरल्यावर प्रारब्धाचा भोग असताना तो आनंद राहत नाही. पण तरी देह सोडल्यानंतर ते मुक्त होतात. पण हा जो महात्मा ते भक्त ज्ञानी भक्त जो सांगितलेला आहे तो ती अवस्था पार करून ज्ञानाच्या 6व्या-7व्या भूमिकेपर्यंत गेलेला आहे. ही 7वी भूमिका म्हणजे 6वी भूमिका म्हणजे परत उत्थान म्हणजे समाधी लागल्यानंतर निर्विकल्प आहे आणि स्वतःहून ती बंदच होत नाही कारण प्रारब्ध काही राहिलं नाही. तर ते परेच्छा प्रारब्धानी म्हणजे दुसऱ्यांच्या इच्छेमुळे निर्माण झालेल्या प्रारब्धानी वर येतात. पण म्हणजे जागृतीत येतात. पण त्याच्याही वरचे जे आहेत त्यांची ती समाधी अवस्था डोळे उघडे असले काय मिटले काय ती कायम राहते. त्याचं कारण म्हणजे मी त्यांच्या ठिकाणी आणि ते माझ्या ठिकाणी कायमचे असतात. सूरदासांची एक कथा सांगतात. भगवंत त्यांना असे छोट्याशा बालकाच्या स्वरूपात त्यांच्या अवतीभोवती राहायचे. एकदा त्यांचा हात धरून चाललेले असताना ते हात सोडून पळायला लागतात. तर सूरदासांना राग येतो. म्हणतात की
एवढी तू मर्दुमकी दाखवतोयस, हात सोडून पळून गेला, हिंमत असेल तर माझ्या हृदयातून निघून जाऊन दाखव. तर असे भगवंताला चॅलेंज करू शकणारे जे भक्त आहेत, ते भक्त या श्लोकातनं सांगितलेले आहेत. 17, 18, 19 या श्लोकातले. आणि हे बहुजन्मना म्हणते, ज्ञानेश्वर माऊलीही म्हणतात, की बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. किंवा दुसरा एक संतांचा हे आहे की बहुतेक तुकाराम महाराजांचा किंवा नामदेव महाराजांचा असेल, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणूनही विठ्ठले कृपा केली. तर हे जे असे भक्त आहेत ते आपली मुक्तीही मागत नाहीत. मुक्ती मागणारा तो मुमुक्षू झाला, जिज्ञासू झाला. हे मुक्तीही मागत नाहीत. हे केवळ परमेश्वराबद्दल प्रेम आहे. आणि ते प्रेम इतकं उत्कट त्यांचं आहे की पुढे पुढे त्यांना परमेश्वर नियम्य आणि आपण नियामक हाही भाव संपून जातो. आणि आपणच परमेश्वराचे नियामक आहोत. इतक्या दृढ अवस्थेपर्यंत त्यांची भक्ती जाते. एकदा तुलसीदास आणि सूरदास भेटतात. एक राम भक्त आहेत, एक कृष्ण भक्त आहेत. दोघांनाही माहिती आहे, जे भक्त आहेत दोघांनाही ते राम आणि कृष्ण काही वेगळे नाहीत हे दोघांना माहिती आहे. त्यामुळे दोघांनाही ईश्वर भक्ताला ईश्वर भक्ताबद्दल प्रेम वाटतंच. आणि त्यांना ईश्वर भक्तांना असंही सांगतात की कधी कधी त्यांना ईश्वराशी बोलण्यापेक्षा त्यांच्या भक्तांचा सहवास आवडतो, कारण त्यांच्या भक्तांबरोबर ईश्वराचे गुणानुवाद त्यांना गायला मिळतात. तर असे सूरदास आणि तुलसीदास एकमेकांशी बोलत बसलेले असतात. आणि तिकडून काही यवन सैनिक येते असा गोंधळ होतो. तर तुलसीदास शांत बसलेले असतात. सूरदास लगेच गडबडीने उठतात. आपल्या बालकृष्णाच्या मूर्तीला लगेच आपल्या झोळीत लपवतात आणि पळायला लागतात. तर तुलसीदास म्हणतात, अहो हे काय आहे? तुम्ही एवढे भक्त, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे सतत, तुम्ही घाबरता कशाला एवढा देव तुमच्या बरोबर असून? तर सूरदास रागाने म्हणतात, वा रे वा म्हणे, तुम्हाला हे म्हणायला ठीक आहे, तुमचा देव आहे तो तरुण रूप सुकुमार आणि म्हणजे तरुण रूप संपन्न सुकुमारो असे जे राम लक्ष्मण तुमच्या बरोबर आहेत. माझा देव एवढूसा बाळ आहे गोपाळ कृष्ण, तो ह्यांच्यापासून मला त्याला वाचवायला नको म्हणून ते पळतात. तर आता ही जी भक्ती आहे ही आपल्याला कळण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे हा ईश्वराच्या शक्तीबद्दल अविश्वास म्हणायचा की त्या प्रेमाची परमोच्च सीमा म्हणायची, हे ते प्रेम करणाऱ्यालाच कळू शकतं. तर असे हे ज्ञानी भक्त जे आहेत ते बहुनाम जन्मता म्हणते त्या ज्ञान अवस्थेत च्या पुढच्या अवस्थेत पोचतात आणि वासुदेव सर्वम अशापर्यंत जे पोचतात. असा महात्मा सुदुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. आपण मागेही बघितलं की आत्मज्ञाना किंवा परमार्थातल्या काही लेवल्स सांगितलेल्या आहेत की जे प्राथमिक आहेत त्यांना जे भेटीचे भूत ते मानीचे भगवंत सांगून आपण सगळ्यांना भगवंत मानण्याची हळूहळू सुरुवात करतो. आधी तेही होत नाही. त्याच्या आधी आपण विभूती जेवढ्या आहेत त्यांना भगवंत मानू, मग हळूहळू सगळ्यांना भगवंत मानू. पण पुढे अहम ब्रह्मास्मीचा साक्षात्कार झाला तरीही तो अहम शिल्लक राहिलेला आहे. अजून जगाबद्दल तो माया किंवा असं जर पाहतोय किंवा त्याच्याबद्दल काही नाही. त्याच्या पुढची अवस्था आहे सकलमिदम अहंच वासुदेव, म्हणजे किंवा म्हणजे सगळं जे दिसतंय मी, हे सगळं वासुदेवच आहे इथपर्यंत पोचला. पण तरी त्रिपुटी लक्षात झाली. म्हणजे हे जग वासुदेव आहे, मी वासुदेव आहे आणि आम्ही दोघे वासुदेव म्हणजे असं काहीतरी आहोत, अशी त्रिपुटी थोडीशी शिल्लक राहिली. त्याच्या पुढे गेल्यावर सर्व खलविदम ब्रह्म, म्हणजे मी गेला पण हे सर्वातला मी एक भाग आहे असं आहे. आणि तरीही थोडंसं द्वैत राहिलं. पण त्याच्या पुढे जो महात्मा गेला, जो अवतारी आहे, ज्ञानेश्वर महाराज आहेत, सगळे संत मंडळी आहेत, त्यांची जी स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की वासुदेव सर्वम, हे सगळं वासुदेव आहे, मी वासुदेव आहे, सगळंही गेलं, वासुदेवही म्हणजे मीही गेला, जे काय आहे ते सर्व वासुदेव आहे. आणि सर्वम याचा अर्थ
की सर्वव्यापी आहे, सर्वत्र तेच आहे, अशा दृष्टीने तो तिथपर्यंत पोचतो. तर अशा दृष्टीने हा 19वा श्लोक खूप महत्वाचा श्लोक आहे. आणि ही वासुदेव सर्व अवस्था प्राप्त भक्ती मार्गाचा आश्रय घेतलेल्यालाच प्राप्त होते. ज्ञानमार्गाने मुक्तीपर्यंत जाऊ शकतो. योग मार्गाने ठराविक चक्रापर्यंत आज्ञाचक्राचा भेद झाल्यावर त्याला ते ज्ञान होतं आणि तो मुक्त होऊ शकतो. कर्ममार्गाने बुद्धिशुद्धी होते, मग त्याच्यानंतर त्याला ज्ञान होऊन तो मुक्त होऊ शकतो. पण त्याच्या जर पुढे जायचं असेल तर केवल आणि केवल भक्तियोग आहे. हे भगवान इथे तिथे डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्या दृष्टीने भगवंतही स्वतः तेच सांगतात. तर हे आता हे ज्ञानाचं वर्णन भगवंतांनी केलं. आता पुढे भगवान सांगतायत 20व्या श्लोकात. येऊ का? हा, घ्या. कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. सात्विक, राजस, तामस याच्या ज्या ज्या प्रमाणात त्या त्या व्यक्तीच्या आत संस्कार असतील त्याप्रमाणे त्याला त्या त्या रूपाबद्दल प्रेम निर्माण होतं. पुढे येणारच आहे की सात्विक जे आहेत ते देव, राजस आहे ते यक्ष राक्षसांची आणि तामस पिशाच्यांची वगैरे ही करतात. पण इतर देवतांची जरी जो एखादा पूजा करतो म्हणजे तेही सात्विकच आहेत, पण सात्विकांमध्ये ही ईश्वर कोटी देवांची आणि त्यातूनही भगवान श्रीकृष्णांपर्यंत जर कोण पोचत असेल तर तो अजूनही वरचा हे झाला. कारण शेवटी कोणत्याही देवाचे ला जरी नमस्कार केला, सर्व देव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. तर म्हणजे तो श्लोक आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. कोणत्याही देवाला नमस्कार केला तर तो माझ्यापर्यंतच पोचतो असं भगवान म्हणतात, केशवापर्यंत पोचतो. तर इतरही देवांची भक्ती ज्याच्या मनात भोग घ्यावा, काम भरपूर आहे शिल्लक आणि ज्ञान त्यांचं त्यामुळे राहिलेलं नाही, तर ते आपला जसा स्वभाव आहे, स्वभावात जितके कसे संस्कार आहेत त्याप्रमाणे कोणत्या कोणत्या देवांचं चयन त्यांना तिथेच त्यांचं मन अट्रॅक्ट होऊन त्या देवांना भजतात. पुढे 21वा. सॉरी झालं आपलं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.